स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय झालं? बाबा तुम्ही कॉलेजात नका जाऊ। पण का, काय झालं काय? मोनिशा खूप क्रिटिकल आहे। डॉक्टरांनी आशा सोडली म्हणाले। काय? कामत सरांचा फोन होता। ते म्हणाले मोनिशाचे वडील तर चिडलेच आहेत, पण कॉलेजमध्ये स्टुडंट्स पण खूप चिडलेत। बाबांनी तिथे जाणं सेफ नाही आहे आता। अगं पण हे गेले नाहीत तर? जे व्हायचं असेल ते होऊ देत, पण आत्ता बाबांनी कॉलेजात नको जायला। आणि मोनिशा गेली तर? निखिल, अरे काय हे? आल्यावर थोडा आराम करायचा, गप्पा मारायच्या, वाचत काय बसलायस? अगं एका लेक्चर करता थोडीशी इन्फॉर्मेशन हवी आहे ग मला. तू सायकियाट्रिस्ट ना एवढा, आल्यानंतर मनाला थोडा विरंगुळाही हवा, हे मी तुला सांगायला हवं का? माझ्याकरता हाच विरंगुळा आहे आई. तुला काही सांगायचंय का मला? हे बघ, आता तुला चांगली कंपनी मिळाली घरात, जरा बाहेर जा ना, कुठे फिरायला, एखादा पिक्चर पहा, गाण्याच्या प्रोग्रामला जा. भीमसेन जोशींचा प्रोग्राम आहे, येणार आहे का ती? नाही रे बाबा, ते नको सांगूस. मग तू काही म्हण, पण ती आल्यापासून मला खूप बरं वाटतंय. आधी कसं पूर्वाबरोबर गप्पा चालायच्या, दोघे मिळून आम्ही खरेदीला जायचो, कधी एकटं नाही वाटलं. पण आता इथे आल्यापासून फार एकटं वाटतंय रे. तुझे दादा, त्यांनी इथे आल्यानंतर सुद्धा त्यांचं सल्ला केंद्र सुरू केलं, त्यामुळे ते बिझी असतात. मी एकटी बोर होते रे. आई, मग तू अवंतिकाच्या आई नका नाही भेटत? अगं त्यांचं फूड स्टॉल आहे ना, तू पण तिकडे काहीतरी. नाही, नको, मला त्यात पडायचंच नाही. पण तुला एक सांगते, मृण्मयी इथे आल्यापासून घरात कसं चैतन्य आल्यासारखं वाटतंय. काय तुला नाही वाटत तसं? चैतन्य नाही, घरात वादळ आल्यासारखं वाटतंय, वादळ. तू म्हणजे ना, कर थट्टाच कर माझी, आणि राहा असाच एकटा. म्हणतात ना, हातचं सोडून.
Oh God, not again. मिकी तुला कळलं का? अरे दीक्षित सर यायला तयार नाहीयेत. आता काय करायचं आपण? काय दीक्षित सर चौकशी समिती समोर येत नाहीयेत? हो काय अरे असे कसे येत नाही ते घाबरून घरी बसले असतील. नाही नाही, आपण असं घरी बसून नाही द्यायचं त्याला. हो त्याला खेचून आणू कॉलेजमध्ये. हा? अरे पण ए तू गप. चल रे. काय वेडी मुलगी आहे ग ही. काय करून बसली आहे. तिच्या वडिलांना सुद्धा किती मान असतात. बघ ना, सलील आला बहुतेक. मी बोलवलं होतं त्याला. बोलावला एक माणूस. कोण आपण? कोण आपण काय? तुझ्या बापानं ज्या मुलीचा विनयभंग केला ना तिचा मी दुर्दैवी बाप. बाहेर बोलव त्याला. बाहेर बोलव आधी. हे बघा, आपण शांतपणे बोलूया. त्यांना बाहेर बोलव. काय काय शांतपणे बोलूया? काय शांतपणे बोलूया? ते जरा आतमध्ये विश्रांती घेतात. मी बोलवते ना त्यांना. अरे अरे ती कुशल कुशल विश्रांती घेतोय. माझी मुलगी तिकडे शेवटची घटका मोजते आणि हा हरामखोर विश्रांती घेतोय. आई दार बंद करून घे. बाबांना आतच ठेव. काय दारबंद करून घे? काय दारबंद करून घे? मी आतमध्ये जाऊन ते हात पाकडून टाक. तू आधी दार नक्की काहीतरी गडबड आहे. मला तू बाजूला मी पाया पडते तुमच्या. नका रे जाऊ बाहेर. माझी शपथ आहे तुम्हाला. शब्द काय मला काहीतरी गडबड मला कळत नाहीये. प्लीज तुम्ही जा इथून. काय माझ्या मुलीचा प्राण जायची वेळ आली आहे त्या निर्लज्ज माणसामुळे. माझ्या बाबांबद्दल काही बोलताय. काही बोलताय? हात सुद्धा लावून देणार नाही. काय हात लावून देणार नाही? माझ्या मुलीचा जीव जायला लागला आणि तू मी मला आठवते तुझ्या बापापायी माझ्या मुलीचा जीव जायची वेळ आली आणि तुला तुला गमत अभी सावकाश. ऐक, खूप त्रास होतो. आई बाबा अरे त्यांना कशाला बोलू? गप ग. काय रे काय झालं? कोण आलं होतं? अभी मला सांग, आता ते आले की ते त्या मुलीचे वडील होते ना? काय म्हणाले ते? आणि तुला काय झालं? नाही बाबा, काही नाही झालं. अगं काय म्हणाले काय ते? काय नाही ग, जरा रागावले होते, ओरडत होते. बाकी काय नाही. तू बाबांना आत घेऊन जा ना. काहीतरी लपवतेस माझ्यापासून. नाही बाबा, खरंच सांगते. तुम्ही जा ना. तू काय झालं ते सांगणार नाहीस का मला? अहो त्या मूर्ख माणसाने गळा दाबला हिचा. काय अरे तू काय झोपला बस का? अरे बाहेरचा एक माणूस होता माझ्या मुलीचा गळा दाबतो. बाबा तुम्ही अरे सांग तर काय? हात कसं मी गळत असताना तुम्ही असं खबर कसं घेतलं मला कळत नाही. अरे हात काय झाला? अरे माझी काय इच्छुक नसताना तुम्ही लागलं का हो तुला? आई, काय होणार आहे आपलं? हॅलो, हा बोल सली. काय? हो, मी येते तिथे. येते ते पटकन येते. अच्छा. अविनाश. काय ग? काय झालं? अभि, अरे सलीलचा आत्ता फोन होता. तो म्हणाला की तिकडे घरासमोर चॅनल्स वाले आणि प्रेस वाले सुद्धा आले होते. ते हो, मोनिशाचे वडील आहेत ना, ते अवंतीलाच मारायला धावले. काय सांगतेस काय? प्रकरण खूप चिघळले. आपण जाऊया ना तिथे. हा चल लवकर जाऊया मग. शिवम, आई पण नाही येत आता घरी. तिथे मी तनयाला तयार करते. नाही तू एक काम कर, तू आधी पुढे हो, मी तोपर्यंत तनयाला बघतो. आई आली की मी लगेच तिकडे येतो. हा, चालेल. माझी पर्स. चल चल. रीमा, ही गोळी घे बघू आधी. कसली आहे? अगं मी सांगते तुला, ती ऐक, ही गोळी घे म्हणजे तुला बरं वाटेल.
व्हायला झालंय काय मला आई? रीमा, तू शांतपणे इथे बस. तू जर त्रास करून घेतलास तर बाळाला त्याचा त्रास होतो. आई ग, बाबांवर असा प्रसंग ओढवलेला असताना मी कशी शांत बसू शकते? हे बघ रीमा, या परिस्थितीमध्ये फक्त बाईनी आपल्या बाळाचा विचार करायचा असतो, बाकी कसलाही नाही. नाही, मला नाही जमणार. हे बघ, या बाळाची आई व्हायच्या आधी मी त्या घराची सून आहे आई. रीमा, आधी तू माझी मुलगी नाहीस. आई ग, तुझं काळजी करणं साहजिकच आहे, पण तिथे इतके प्रॉब्लेम चालले आहेत ग, माझी तिथे गरज जास्त आहे. हे बघ रीमा, तुझे बाबा येऊ दे, त्यांच्याशी काय ते बोल आणि मग तू जा. का तू सलीलला फोन करतेस का? नको, एवढ्याशा साध्या गोष्टीसाठी काय विचारायचं? मी जाते, पटकन येईन. अगं ड्रायव्हर पण नाहीये. अगं मी जाईन ना रिक्षाने. मी येऊ का तुझ्या बरोबर? नको, मी तुला तिथे गेल्यानंतर फोन करते. बरं, आधी ही गोळी घे. मोठी हे पण नक्की करा आणि त्रास करून घेऊ नको स्वतःला. नीट जा बेटा. बापा, ते दीक्षितांचं कॉलेजमधलं प्रकरण खूप चिघळलंय म्हणे. त्यामुळे ते आणि अवंतिका दोघे खूप डिस्टर्ब्ड आहेत. साहजिकच आहे रे. आपल्या बाबतीत घडलं होतं तेव्हा आपली मनस्थिती पण तशीच होती ना. मला काल एकदा वाटलं होतं तिला फोन करावा, पण नाही केला. अरे मग करायचा होतास ना. तसं नाही का मामा, पण तिचा मूड कसा असेल, ती बोलेल नाही बोलेल. आणि ती जास्त बोलली नाही तर तुझा मूड खराब होतो. और क्या? मामा, देख पुत्र, तेरे प्रॉब्लम ये है कि तू सोचता बहुत है. गीता, काही काही रिलेशन्स खूप नाजूक असतात. विचार करून बोलावं लागतं, किंवा कधी कधी न बोललेलं चांगलं ठरतं. देख पुत्र, तू इस तरह से सोचता रहेगा ना तो एक दिन वो निखिल अवंतिका को. मामा, मैं कुछ गलत कह रही हूँ? मैं ऐसी किसी इंटेंशन से वहां नहीं जाना चाहता. रियली? मामा, गीता, हे महत्वाचं नाही. अशा परिस्थितीत जावं की जाऊ नये हे महत्वाचं आहे. ऐसे हालात में जाना चाहिए, मुझे यही ठीक लग रहा है. अनिश, मला वाटतं आज उद्याकडे तुला जायलाच हवं. बाकी तुम्हारा फैसला. लोकांचा गोंधळ केवढा वाढलाय, पोलीस काही करत का नाहीयेत? त्या गोडबोले काकांनी पोलिसांना फोन केला म्हणून पोलीस आले, तर सगळी गर्दी आतमध्ये घुसली असते माहिती. पण हे सगळं आता कधी संपणार आहे? बरं तर बरं, आईने बाबांना आतमध्येच थोपवून ठेवलंय. बाबांनी हे सगळं ऐकलं आणि ते बाहेर गेलेलं तर काही होऊ शकेल. तेव्हा काही झालं तरी सुद्धा आपण दरवाजा उघडायचा नाही.
उघडते दार आता. नाही नको नको, कशाला उघडतेस? थांब तू. अरे तू कशाला जातेस? अरे बघू तर दे कोण आहे. रीमा रीमा काही पडल्या त्याला आत बसवा. अगं रीमा दरवाजा लावून घ्या. हो थँक्यू. ये रीमा. कशाला आलीस ग? कशाला आलीस ग? सगळ्या गोंधळात बस. रीमा काय होतंय? पाणी आण ना थोडं. तू कशाला आलीस इकडे? तुला फोन नाही करता येत, मी होतो ना इथे. ठीक आहे रे. रीमा, ए, आई ग. रीमा, ए आई. रीमा काय होतं तुला? ए रीमा, रीमा, ए सारिका पाणी आण ना लवकर. कलेक्शन तर एक्सलंट होतं. रंग तर इतके अप्रतिम वापरलेले. रेड्स, ब्लूज, ग्रीन्स, खूप व्हायब्रंट कलर्स होते. मला यायचं होतं माहितीये, पण मला अच्छा एक काम करते, तुझ्याशी मी नंतर बोलते. ओके बाय. आय एम स्लाइटली बिझी. बाय. थँक्यू ॲट लास्ट. काय ग कोणाशी बोलत होतीस इतका वेळ? बॉयफ्रेंड होता की काय? बॉयफ्रेंड? नो वे. काय सांगते, सारख्या तुम्ही लोक मॉडेल्स बरोबर तर असता. अरे निखिल, ते मॉडेल्स आमच्यासाठी फक्त कामापुरते मॉडेल्स असतात. डोंट गिव्ह मी दॅट. कम ऑन नाउ. अरे सिरियसली, तुला माहितीये का, आम्ही ज्या मॉडेल्स बरोबर काम करतो ना, त्यातले अर्ध्या अधिक तर आय्याबाई ईश्यबाईच असतात. आणि जे उरलेले असतात ते ओनली बॉडी बट नो सोल. आणि त्यातल्या त्यात जर काही बरे असले ना, एनिवेज फॉरगेट इट. कशाला बोलायचं त्याच्याबद्दल. तू तुझ्याबद्दल सांग. आंटी म्हणत होती कोणतरी दीपा म्हणून आहे, तुझी ओल्ड फ्लेम. मनो. अरे निखिल ऐक. अरे अरे निखिल ऐक. मी मजा करत होते. आय एम सॉरी. आय रिअली नो यू आर नॉट इंटरेस्टेड इन हर. पण मला कळत नाही तुझ्यात एवढं आहे तरी काय. बघू मला. तू अजून स्मार्ट दिसू शकतोस. तुला फक्त आपली स्टाईल बदलायला हवी. हे बघ बनू, मी एक डॉक्टर आहे आणि प्रत्येकाचा ड्रेस कोड हा त्याच्या प्रोफेशन प्रमाणे असला पाहिजे असं मला वाटतं. अरे असं कोणी सांगितलंय? आपल्या आपण ठरवायचं काय? हे बघ निखिल, हे जे डॉक्टर, शिक्षक, वकील आहेत ना, यांना आपणच काळं पांढरं करून टाकतो. विच इज वाय आय थिंक दे आर व्हेरी अनइम्प्रेसिव्ह. हो ना. म्हणूनच मला वाटतं की प्रत्येक शाळा, हॉस्पिटल, कोर्ट तसं रंगीबेरंगी करून टाकावं. अरे तुमच्याकडे ते लोक आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात, त्यांना थोडं तरी प्रसन्न वाटू दे. म्हणून देन यू मस्ट विजिट माय क्लिनिक. स्वतः डिझाईन केलंय मी ते. हो का? तुझ्याकडे बघून तरी वाटत नाही. बर देखने में क्या हर्ज है. चलो. एक्सक्यूज मी. हा बोल ग. ठीक आहे. काय झालंय? मोनियाचे वडील आले होते आता. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय रे. खूप क्रिटिकल होते. ओह माय गॉड. तुझे वडील एवढे संतापले होते, माझ्या अंगावरच धावून आले. सांगतेस काय तू? सलील होता तेव्हा म्हणून बरं झालं, नाही तर बाहेर एवढी गर्दी जमली आहे. प्रेसवाले सुद्धा आले. सगळं खूप भयंकर चाललंय रे. हो. ए तू रडू नकोस प्लीज. आणि बाबा तर. हे बघ अवंतिका, तू काळजी करू नकोस, मी येतो तिकडे. पण तू रडणं थांबव बघू प्लीज. रडू नकोस. हा येतोच मी. अवंतिका कोण? अरविंद दीक्षित. हाय हाय. अरविंद दीक्षित. हाय हाय. अरविंद दीक्षित. हाय हाय. अरविंद दीक्षित राजीनामा द्या. राजीनामा द्या. अरविंद दीक्षित राजीनामा द्या. काय बरं वाटतंय ना ग? खूप लागलंय का? पण अशी कशी पडलीस तू? बाबा ऍक्च्युली खूप गर्दी होती ना, कोणाचा तरी धक्का लागला आणि पडले. डॉक्टरांना बोलवायचं का? डॉक्टर लिहू तरी देतील का तुला? नाही नको, मला खरंच फारचं काही लागलं नाहीये. नाही पण हे बघ, ते लोक गेले की आपण डॉक्टरांना बोलवू. असं कसं लागलं ग तुला? माझ्यामुळे झालंय सगळं. बाबा नाही हो, खरं म्हणजे माझंच चुकलं. मी तिथे यायला नको होतं. सगळं संपेपर्यंत काय काय होणार आहे कोणास ठाऊक. कशा कशाला तोंड द्यावं लागणार आहे. नाही तू अजिबात घाबरू नकोस.
हे सगळं मिटेपर्यंत मी इथेच थांबेन तुझ्याजवळ. काय म्हणाला निखिल? निखिल काय म्हणत होता? त्याचं पण म्हणणं हेच पडलं. सानिका, उद्या मी जाणार आहे बाबांच्या कॉलेजमध्ये. अगं पण सानिका, आपली पण काहीतरी बाजू आहे हे लोकांना कसं कळणार त्याशिवाय? लोकांना वाटेल की बाबा खरंच दोषी आहेत म्हणून. या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे.